नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. बंजारा विरासत या नावाने बंजारा इतिहास आणि संस्कृती देणारे हे जे भव्य वास्तू संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने साकार झालेले आहेत, या वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते दिनांक 26/2024 रोजी होऊ घातलेले होते. तशी तयारीसुद्धा शासन व प्रशासनाच्या वतीने त्याच पद्धतीनं बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पोरादेवी येथे जगदंबा माता मंदिर असल्याने आणि त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर हे लोकार्पण जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधी दर्शन नवरात्रीच्या पर्वावर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी माझ्याशी आमचे संत महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आणि जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज, इतर सर्व महंतांशी चर्चा केली व आता या भव्य वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण नवरात्रीच्या पर्वावर म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता करण्याचं ठरलेले आहे. समाजातील सर्व मान्यवरांनी तसेच इतर जनतेने याची नोंद घ्यावी व ज्या उत्साहाने आपण सर्वजण दिनांक 26 सप्टेंबर 2024ला येणार होते त्यापेक्षाही जास्त तयारीनं या लोकसंग्रहाच्या कार्यक्रमामध्ये, लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशा पद्धतीची आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना, इतर नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता या वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, केंद्रीय मंत्री शिवराज चौहानजी आणि असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि आज या ठिकाणी या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून, पालकमंत्री म्हणून आणि समाजाचे आमचे जे धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये आपल्यामार्फत जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की 5 ऑक्टोबरला मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी आणि इतर नागरिकांनी उपस्थित राहावं.